नमस्कार सर्वांना. तर आता मंदिरामध्ये धनगरी ओव्या पण चाललीत आहे आणि आज दिवसभर वडजाई देवीची जत्रा आहे. हे संध्याकाळी आज जत्रा म्हणजे उतरणार. तर आज आपल्याला इथं गजन नृत्य बघायला भेटल किंवा मग आज आपल्या गाठी बिठी पण पडतील आपल्या पाहुण्या रावळ्यांच्या. लवकर उठून सगळे आता हे तयारी चालली आहे. आंघोळीला पाणी ठेवायचं आणि आईचं चाललंय आता चहा ठेवायचा. मग आई किती वाजता उठला होता तुम्ही? लवकर उठलो होतो 3 वाजता. 3 वाजल्यापासून या 3 वाजले जत्रेची सुरुवात होती गावाकडं. आंघोळ्या पांघोळ्या सगळ्याच्या झाल्या. दादा मंदिरात होतं काय? मंदिरात दादाने अंगावर गुंबडे घेतल्या. थंडी पण लागते हा. नाही गार लागते मला. मिस्त्री आहे का तू? धनगरी वया जोरात चाललेत ना दादा. धनगरी वावे चालत आहे. तर आज म्हणजे धनगरी बारबाट खायचं आणि मग गजन नृत्याचा ताल धरायचा. पोरं सुद्धा लवकरच उठले जायचं आज नाही. मग काय पोरांना तरी झोपायचं का? इकडे काय नाटाफटा चालल्या काय? काय पृथ्वीराज काय काय लोक जरा थाटावून त्याचा शेकुटीचा शेकुटीला जरा शेकते ते. चाललोय पाण्याला. पाणी आणायला चालल्या सुलांना आणि तांबड फुटायला लागले. थोड्या वेळामध्ये उजड. इथं येणाऱ्या पाहुण्या रावळ्याला किंवा मग आपल्या जत्रकरी लोकांना जेवण घालावं लागतं. होय ना? हा कोण पण येणार जाणार. पण पाहुणे रावळे आले की बोलवायला लागतात. देवाच्या दारात लागतं ना कालायला. मला 100-125 भाकरी लागतं करायला. किती लागतील भाकरी? 100-125 लागते. समजेच्या कोणाच्या 20, कोणाच्या 25, कोणाच्या 50. आता देवाला मान दिला आणि आता हे निवद बांधून घ्यायचं चाललंय. ह्याला असं बांधले बरं का? दादाचं नानीचं कळलं का? ह्याला मी असं करतोय. आता मटण आपल्याला तोडून घ्यायचं. माती नका पडून देऊ. चाललंय का दादा? हा चाललंय. तर इकडं बाकीचं चाललंय आता. वजडी शिजायला घालायची मग ती पण चिरून घ्यायची. तर इकडं मस्त बाकी बाजरीच्या भाकरी चालली जाय. चुलीवरच्या इकडे चाललंय आमचं मटण टिचून घ्यायचं. दादा इकडं दाजी इकडं मोहन. मस्त बाकी आज बाजरीच्या भाकरी आणि जत्रेतलं बारबाट. वहिनी काय चाललंय? ही काय त्या बारपाटाला कांदा चिरते. हॅलो ही काय असं दादा वजडी घेतली ना चिरून? हा एकदम नंबर 1, 2, 4 पाण्याने दिली. वजडी म्हणजे हे खरं तर म्हणजे ह्या कोरडेशाला चांगली क्वालिटी येते. आता हे सगळं मिक्स करून घेतलं मटण आणि वजडी. कांदा तर बघा अजून एक क्वालिटी येते उलट. दुईकडे ठेवा. ह्यात नाही म्हण ह्यात नाही. मतदान टाकून जातात. आता हे तुटले काय गोड हे बाबा ना केला. हे कामात केला. हे त्याला दोरी नाही बांधली. हे तुटतंय काय कोण काय काय माहिती. मस्त बाकी चालले आता हे हळद लावून घ्यायची. त्याला हळद द्या. कांच्याला कोंबडा बस बस याला बस. आता हे 3 कोंबडे इथं. 4 5 5 नाही का दगडे आणि मानवर आणि 3 हाके आणि ह्याला हळद लागून वाटतं. आता मीठ टाकले. सगळं कालून घ्यायचं एकदाच ना नाणे मीठ. हा एकदाच टाकायचं.
वर ठेवले बघलं आणि चाललंय नाणीचं कांदा टाकून घ्यायचं आणि कोंबड्या ठेवा. तेल टाकून घेतलं. इकडं आईचं पण चाललंय आता जरा नाळ फोडलेलं खोबरं वाटून घ्यायचं. कांदा लसूण यो कांदा लसूण मसाला आहे यो. ही मिरची पावडर आहे मिरची हा मिरची पावडर. तरीचा मसाला म्हणा. हा तरीचा दाना पावडर टाकून घेतली. हे खोबरा आहे आणि कोथमीर कोथमीर आणा किती कोथिंबीर घेतली टाकून आता मस्त बाकी. कोंबड्याला हा आणतो मी कुठं तरी आता मागाशी आणली शोधून परत आणतो कुठून. आता या आता एवढं कारण मग कोथिंबीर पण तशी पाहिजे. हा आणि ते. आता हे मटण मसाला टाकून घेतला. आता मटण सोडायला पाहिजे. सोना तो असा हातातून घेतो याचं अख्खाच्या अख्खा बकरा असतात मग सगळे याच्यामध्ये वजरी असल्यामुळं कालवण भारी होत. आपले काय नाही फरक. वहिनी तुमचं दुःख काम चाललंय. हा ठेवा. आता हलवून घेतलं चांगलं नानी. आता हलवलंय आता झाकण ठेवलंय म्हणजे त्याला पाणी सुटत. हा. आणि पाणी अगोदरच गरम करून ठेवले आम्ही. आता नंतर वापरलं की पाणी ओतून घ्यायचं. वजन ठेवलं ना वजन वाफ मूर्ती वाफ. हे कोंबड्याचं आहे ते पण नंतर त्याचं सेपरेट बनवायचं. 3 कोंबड 3 नाही 5 कोंबडे नाही का 2 पाहुण्याचं आणि आपलं 3. चुलीवरचं कोरड्याचं असल्यामुळं त्या कालवणाला पण चव अगदी वेगळीच असते. बाकीच्या पण महिलांचं चाललंय. सगळे लोक इथं त्या मंदिराच्या परिसरामध्ये आज जत्रेसाठी लांब लांबून आलेली इथं. इकडं पोरांचे खेळणे, इकडं कुठं आपल्या ज्येष्ठ लोकांच्या गप्पा गोष्टी इथं देवाणघेवाण चालते किंवा इथं मग वर्षातून गाठी भेटी पडतात. चोरी की ठरते सगळ्या गोष्टी आपल्या यात्रेमध्ये आपल्या जत्रेमध्ये चालतात. आता हे पाणी ओतलंय आता इथं कालवण बनवायचं काल कोंड्या. तर पाहुणे आणि मदत केली. हा मला जी उचलत नव्हतं ना. नानीला उचलत नव्हतं बघलं तर आता पाणी ओतून घेतलं. मटाने पूर्ण आधी आता हळदी मिठात पहिलं शिजवलं. हा तर आता मसाला तळून घ्यायचं चाललंय नानीचं. हे बुकुलं गरम जातो खाली ठेवलं मग परत आता चुलीवर ठेवले. त्याच्यामध्ये तेल आणि मसाला टाकलाय आणि ते आता तळून घ्यायचं आपल्या ह्या चुलीवर. मग त्या चुलीवर इकडं त्या आळीने वाटायच्यात ते टाकायचं आपल्याला मसाला. काढून घ्या. आता ह्यात पीठ टाकलं तरी चालेल भाजलं. चालेल टाकलं आयचं चाललं. हळदी मिठाचं काढून घ्यायचं. काय कायला तिखट जमत नाही किंवा मग लहान मुलासाठी पण लागतं काढायला. बाजरीचं पीठ आहे तळल्यानं हे टाकून घ्यायचं तळायचं तेलात. मसाला आता हे करपायला लागला बा. आता हे बाजरीचं पीठ टाकून घेतलं त्याच्यात भाजलं. ताटीत काढवाय सारखं. आयचं चाललंय निवत काढून घ्यायचं. पुढे मिळून मध्ये मला ते बाजरी नाही बाजरी करा. स्वयंपाक करणार आहे रोज नाही. हा देव कुणाचा आहे तुझ्यावर दोरी नाही. हा मग ते माझा राड गावली ते बोका गेला होता मग त्याला दोरी बांधली. बघ नानी नानी थोडं थोडं घेतलं निवत काढून. हा काढलं नाही वाटत. बरं का. आता घेतलं याच्यामध्ये तळलेला मसाला टाकून. मस्त बाकी आता तरी आली त्याला चांगली. वडजाच्या खेळातलं बार बार तळला ना त्याला ते तयारच झाली. हा
वाचतोय तुझा बाबा वाचतोय उकळी आली की त्याच्यावर त्याची आपलं टाका त्यांच्या रसा आणि लगे हे बघू ठेवा तर मस्त बाकी कालून तरी आली आता आणि कोथिंबीर टाकली वरून. टाकल्यानं वरण वरण चांगली दिसते ना आता जरा ऊन लागायला लागलंय तर माणसं जेवाय बसवायचे ते तर दादांचं चाललंय सावली करायची पाल आणलंय त्यासाठी. इकडं आता पाहुणा रावळ पण यायला लागली मंडळी. कसं काय बरं आहे ना हौसा बाई कसं आहे बहिणी इथं वहिनी लय गडबड. तर आता चाललंय वहिनीचं भाकरी मोडून घ्यायच्या आणि मला महिन्याचा सवासनी जेवायला बसवायच्या. सवासनीचा मान असतो वर जायच्या. होय आम्ही तर 5 जणी बसल्या बहिणी बहिणी हा बहिणी बहिणी एवढ्या हा एक बाशी एक भाऊच आहे एक भाषी एक पाऊस आहे ना ते एका साईडला आहे का? एका साईडला ते एका साईडला नाही सगळ्या बाकीच्या बहिणी बहिणीच इथं आहे. तरी अजून एक बहीण नाही ना अजून अजून आहेत ना बरेच पूर्ण कोरडेच कसं काय झालंय होय जत्रातल्या कालवणाला चव असते हा जत्रातल्या कालवणाला चव असते कसं काय पूर्ण बारबाट झाले छान छान हा छान झालं रेखा बारबाट कसं काय आता मस्त म्हणजे जेवण झालं
मंदिरातून पालखी इथं आली आहे. तर आता गावातनं पालखी येणार आहे भैरवनाथाच्या, मग या दोन्ही पालखीची इथं भेट होती. मग इथून या पालख्या तिकडं मंदिरापाशी जातात, तिथं बाकणूक होते. धनगर समाजामध्ये बाकणुकीला महत्व आहे, कारण एक आपल्या बाकणुकीमध्ये एक आपण भविष्यवाणी सांगित असतो, पुढं काय कसा पाऊस पडत किंवा पुढं कांच्या गोष्टी होतील याचा देव बाकीत करीत असतो. तर आता तो सगळा कार्यक्रम चाललाय, देवाला प्रसन्न करून घ्यायचं. आता खेडगावातून भैरवनाथाची पालखी येते, मग या दोन्ही पालख्या इथं भेट होतील. मग या पालख्या मंदिरापाशी जातात आणि मग तिथं देव आपल्याला बाकीत करून सांगित असतो. मग दादा उतरली का जत्रा? झाली आता बाजून झाली ना. कशी काय झाली बाकणूक? व्यवस्थित झाली. होय. आता थोडी बरं अडचण जास्त करून चालली. होय. तर आता बाकणूक झाली की जत्रा फुटते. आता लोक आपल्या प्रसाद घ्यायला लागल्यात. कोण पेड, बर्फी, कोण काय रेवड्या, लाडू हे घेऊन आता जे आहेत आपल्या परतीचा परवा धरायला म्हणजे आता निघाल्यात. कुठून आला तुम्ही? येवतावून का? तुम्ही पाहुणं नाशिक का? अरे बाबा लय लावून आलं. घेतला प्रसाद? हो घेतला. काय काय घेतला? काय लाडू आपलं गुडीचाव, पेड. लांबून आला. गाव कुठलं? गाव चौकला केडगाव. केडगाव चौपुरा. अरे बाप, मग इकडलं हो वाडा लांब आहे चारणीला. हो. तर आता ही जत्रा म्हणजे फुटली आणि आता जे तिकडं खाया घेतलं निघालं. आपल्या खाया काय काय घेतले दादा? पेड घेतलं, रेवड्या घेतल्या. माझ्या अगोदर दादाने सगळं खाया घेतलं. मी जरा तिकडं थांबलो होतो दुसऱ्या ठिकाणी. आता काय झालं, इथलं थंडा खाऊन, आईस्क्रीम खाऊन पाहुण्यांनी चारलं नाही का, काय पाजलं थंडा रस, त्यामुळं कसं पण बसल्या गेलं ते पाणी नवीन. तर ही आपल्या वडजाई देवीची जत्रा आता फुटली. ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे दरवर्षी ही जत्रा भरती. तर ही देवी म्हणजे आपली कोकणातून आलेली आहे, गायच्या खोरामध्ये. इथं वाड्यामध्ये ह्या वडजाई देवीचं मंदिर आहे, त्यामुळं ह्या देवीला वडजाई असं म्हणतात. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद. चला येऊ का? या.